शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा. पाकिस्तानसोबत आता चर्चा होणार नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट. भारत पाकच्या डीजीएमओ यांच्यात बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराची माहिती. यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेरला अटक. उत्तर प्रदेश एटीएस कडून मोठी कारवाई. शहजाद अनेकदा पाकिस्तानात गेल्याची माहिती. शहजाद दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय. ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित. पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य. दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर. 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले. 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता. अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील. लष्कर-ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाच्या अंत्यसंस्काराची दृश्य समोर. लष्कर-ए तोयबाचा सिंधमधील कमांडर फैजल नदीम सैफुल्लाच्या अंत्यसंस्कारात असल्याची दृश्य समोर. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. शोपियानमध्ये सुरक्षा दलांकडून 2 जणांना अटक. अटक केलेले दोघं दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस अजूनही नादुरुस्त. रहीम यार खान एअरबेस 6 जूनपर्यंत बंद ठेवला जाणार. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय हल्ल्यात एअरबेसच्या धावपट्टीचं नुकसान. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून परदेश दौऱ्यावर. एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. जयशंकर नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय समितीला माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत माहिती देणार. ऑपरेशन सिंदूर संदर्भात खासदारांच्या 7 टीम परदेशात माहिती देणार. काँग्रेसकडे आम्ही नावं मागितली नव्हती. केंद्राने काँग्रेसने लावलेले सर्व आरोप फेटाळले. आमच्याकडे नाव मागितली पण मनमानीपणाने यादी काढली. काँग्रेसने केला होता आरोप. परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात युसुफ पठाण सहभागी होणार नाही. युसुफ पठाण तृणमूल काँग्रेसचे खासदार. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात जाणार. पाकचा उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार आजपासून चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून डार चीनमध्ये. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इशाक डारचा चीन दौरा. मंत्री विजय शहाचं कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. गुन्हा दाखल झाल्यावर विजय शहांची सुप्रीम कोर्टात धाव. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने विजय शहांना वक्तव्याप्रकरणी फटकारलं होतं. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अलर्ट मोडवर. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत घुसखोरांवर धडक कारवाई सुरू. ओळख दडवून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची शोध मोहीम. जो बायडन यांना प्रोस्टेट कर्करोगाचं निदान. जो बायडन यांच्यावर उपचार सुरू असल्याची त्यांच्या कार्यालयाची माहिती. जो बायडन यांच्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विकास कामांच्या संदर्भात बैठक घेणार. बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावलेंचं उत्तर. नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल अशा आशयाचा व्हिडिओ शेअर. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र दर्शन प्रदर्शन आजपासून मंत्रालयात पाहता येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित असणार. अमरावती पालिका निवडणुकीच्या वेळी महायुतीत रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमचा विरोध. भाजपसोबत ताळमेळ बसू शकतो पण त्यांच्यासोबत नाही. अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला विरोध. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये आज बच्चू कडूंचं आंदोलन. शिक्षकांचं या वतीनं बच्चू कडू सरकारच्या आदेशाची होळी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरात होणार विदर्भ पाणी परिषद. 7, 8 आणि 9 जून रोजी होणार विदर्भ पाणी परिषद. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड न्यायालयात आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. आजच्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा. सिल्क बोर्ड जंक्शन आणि हेब्बल जंक्शन दरम्यान रस्त्यावर पाणी साचलं. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज. सोलापूरच्या करमाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळी वाऱ्यानं केळी पिकं भुईसपाट. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत सलग 3 दिवस बैठक होणार. 26, 27 आणि 28 मे रोजी मुंबईत बैठकांचं आयोजन. 28 तारखेच्या बैठकीला पवार उपस्थित राहणार.
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेचा मुद्दा बैठकीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमरावतीच्या मेळघाट परिसराला पूर्वमोसमी पावसाने झोडपलं। वादळी वाऱ्यामुळे घरांचं छत उडालं, शेतीचंही मोठं नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, धारणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कांदा, केळी, संत्र्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। परभणीत पूर्वमोसमी पावसामुळे शेतीपाठोपाठ वीटभट्ट्यांचं मोठं नुकसान। वीटभट्टी मालक नुकसानीमुळे हवालदिल। वीटभट्टी मालकांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस। वीज पडल्यानं 4 जनावरं दगावली। नांदुरा, मेहकर, सिंदखेड, राजासह अनेक ठिकाणी पाऊस। धाराशिवमध्ये पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ। धाराशिव, लोहारा, उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे प्रचंड नुकसान। वाऱ्यामुळे विजेच्या तारा, झाडं पडली। परभणीमध्ये जोरदार पाऊस। पुढील 3 दिवस पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। अनेक ठिकाणी पाणी साचलं। कोल्हापुरात जोरदार पावसाची हजेरी। निपाणीजवळील तवंदी घाटात ढगफुटी सदृश पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पूर्वमोसमी पावसाच्या सरी। अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ। पावसामुळे वाहन चालकांनी घेतला आडोशाचा आधार। रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक शेती अभियान। जिल्ह्यातील 6500 शेतकऱ्यांच्या पुढाकारानं 2600 हेक्टर जमीन पिकाखाली येणार। शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अभियान राबवण्यात येत आहे। नाशिकच्या गंगापूर धरणात 5 दिवसात वाढले 2% पाणी। पूर्वमोसमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ। गंगापूर धरणात सध्या 46% पाणीसाठा शिल्लक। वाशिममधील नुकसानग्रस्त शेतकऱ्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून दखल। अवकाळी पावसानं भुईमुग वाहून गेलेल्या शेतकऱ्याला फोन। नुकसानाची लवकरात लवकर भरपाई दिली जाईल। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन। रत्नागिरीतील खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली। भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जात असताना काळाचा घाला। नागपुरात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा निर्णय। रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्सला देखील बंदी। पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात बोगस एअरफोर्स अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। बोगस अधिकाऱ्याकडून एअरफोर्सचे युनिफॉर्म घालून सोशल मीडियावर दिशाभूल। गौरव कुमार, दिनेश कुमार असं बोगस अधिकाऱ्याचं नाव। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये ड्रग्ज पाठोपाठ मटक्याचं रॅकेट उघड। डिजिटल मटका चालवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपुरात बनावट जीएसटी बिल तयार करून 150 कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। गुन्हे शाखेने 5 आरोपींना ठोकल्या बेड्या। नाशिकच्या सिडको परिसरात तिघांवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला। दुचाकीवरील 4 हल्लेखोरांकडून तिघांवर हल्ला। आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना। नंदुरबारच्या करंजाळी वाघारे गावात जाण्यासाठी पूल नाही। धोकादायक पद्धतीने नागरिकांचा प्रवास। पूल मंजूर असतानाही बांधकामाला मुहूर्त मिळत नसल्यानं नागरिकांकडून नाराजी। गोंदिया जिल्ह्यातील महामार्गावर खड्डेच खड्डे। TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। राष्ट्रीय महामार्ग 543 ची तातडीनं दुरुस्तीचं काम। आमगाव देवरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास। नाशिकच्या 7.80 लाख शिधापत्रिका धारकांची केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण। नाशिकच्या 38 लाख लाभार्थ्यांपैकी 30,87,000 जणांची केवायसी पूर्ण। कराड एसटी आगाराला 5 नवीन एसटी बस मिळाल्या। आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडेंकडून नवीन बसेसची पाहणी। दोन्ही आमदारांनी बसमध्ये तिकीट काढून कार्यकर्त्यांसह प्रवास केला। ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात 24 दिवसात सलग 3ऱ्यांदा माशांचा मृत्यू। भाजपचे माजी गटनेते नारायण पवारांकडून तीव्र संताप व्यक्त। माऊलच्या 9098 घरांसाठी 2 महिन्यात केवळ 248 अर्ज। माऊलच्या अर्जदारांसाठी उद्या सोडत काढली जाणार। उर्वरित घरांबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार।
राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाही. केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश. 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित, तर 1,650 गावं प्राथमिक शाळेपासून वंचित. मोबाईलवर बोलताना गाडी चालवताना आढळल्यास निलंबनाची कारवाई होणार. पुणे पीएमपीएल प्रशासनाच्या चालक आणि वाहकांना सूचना. वाहतूक नियमांचं पालन करणं चालक आणि वाहकांना बंधनकारक.